तर फायनली मी पुण्याला आले. गावाला 15 दिवस राहून मस्तपैकी एन्जॉय करून पुण्याला आले आणि घरी आल्यावरती मला असं वाटलं, की मी उगाच आले. गावालाच बरी होते. घरात इतका सारा राडा झाला होता, की विचारूच नका. सुरुवात कुठून आणि कशी करायची मला काही कळतच नव्हतं. 15 दिवस घर बंद असणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही विचार करू शकता, की घरामध्ये किती धूळ होऊ शकते आणि मी ज्या भागामध्ये राहते, त्या भागामध्ये धूळ खूप जास्त प्रमाणात आहे. मला कळत नव्हतं, की आता सुरुवात कुठून करू आणि कशी करू. मग मी सुरुवात माझ्यापासूनच केली. अगोदर मी अंघोळ करून घेतली आणि मग बाकीच्या कामाला लागले. म्हटलं चला आपण फ्रेश असेल ना, तर घर फ्रेश दिसेल, नाही तर काहीही फ्रेश दिसणार नाही. आणि तसं पण आम्हाला सकाळी 5 वाजता उठून डायरेक्ट आम्ही गाडीत बसतो. आम्ही काय नाश्ता किंवा काही करत बसत नाही. घरी अंघोळ वगैरे करत नाही. आम्ही डायरेक्ट सकाळी उठतो, दात घासतो आणि तसेच गाडीत बसतो. रस्त्याने येताना नाश्ता करतो. हे काय मी सगळं शूट घेत बसले नाही, कारण अवतारच एवढा असतो की शूट घ्यायची काही इच्छाच नसते अजिबात. तर माझी अंघोळ वगैरे झाली होती आणि मग म्हटलं चला सगळे भांडे धुवून घ्यावात. मग मी ना भांडे सगळे धुवायला काढले होते. एक ना एक सगळं भांडं मी धुवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी किचन वगैरे आवरायला घेतलं. आणि एवढी धूळ होती की असं वाटलं मिस्टरांना म्हणावं की "ओ मला परत गावाला नेऊन सोडा. मला हे काम आवरण्यापेक्षा मी गावालाच बरी होते." काम आवरता मात्र माझी 2 दिवस हालत टाईट झाली होती. हा 2 दिवस ब्लॉग लेट येतोय, कारण एडिटिंगला मला अजिबात टाईम भेटला नाही. कारण कामच एवढं होतं, की तुम्ही विचार करू शकता तुमच्यासोबतही असं घडत असेल. गावावरून आल्यावर घरची हालत किती खराब असेल ते. आणि या सगळ्यामध्ये ना एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, मी तुम्हाला ते दाखवतेच. माझा टेरेसवरचा भाजीपाला दाखवते. त्यानंतर माझ्या गॅलरीमध्येच केलेला पक्ष्यांनी पराक्रम पण तुम्हाला दाखवतेच पुढं गेल्यावरती. तर एक करून माझे सगळे भांडे धुवून झाले होते. किचन साफ करायचं होतं, कचरा पण निघत होता आणि फ्रीज पण क्लीन करायचं होतं. आता बघा इथं किती राडा दिसतोय ते. ट्रॉल्याच्या आतमधलं काही राडा अजिबात झालेला नव्हता. तिथं कुणी हात लावायला पण नव्हतं आणि काही एकदम घाण पण नव्हतं. म्हणून मग ना ट्रॉल्या मी काढल्याच नाही. मला फक्त घासायच्या होत्या त्या भरण्या आणि सामान पण भरून ठेवायचं होतं. पण ते म्हटलं मी उद्या करील, एक आज काढून घेते. म्हणून मी फक्त वरचाच किचन वाटा क्लीन करून घेतला होता, कारण वरती जास्त धूळ बसली होती आणि एक खिडकी आम्ही ओपन करून ठेवलेली होती, म्हणजे त्याला जाळी लावलेली होती. बाकी ती सगळी ओपन होती. आणि इकडे हा जो कॉर्नर दिसतोय ना, इथं मी धुतलेले भांडे ठेवत असते. इथं हे एअर फ्रायर आणि एक लोणच्याची बरणी ठेवलेली असते. इथं साईडला हा कोपरा आहे, तो फक्त मी भांडे ठेवण्यासाठीच बनवून घेतलेला आहे. त्यामुळे मग आता मी एअर फ्रायर पुसून घेत होते आणि मग सगळे धुतलेले भांडे मी इथं ठेवून दिले, म्हणजे किचनवरती राडा राहत नाही आणि किचन एकदम क्लीन करायला हेल्प होऊन जाते. तर चला अशा प्रकारे माझी क्लिनिंग चालू होती. आणि हो, आता तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी सगळं काम आवरलं होतं. आता मला जायचं होतं टेरेसवर. मला खूप जास्त उत्सुकता लागलेली होती, की टेरेसवरचा माझा भाजीपाला कसा असेल. जाताना मी लावून गेले होते आणि विशेष म्हणजे त्याला 15 दिवस पाणी द्यायला ना शेजारच्यांना सांगितलं होतं, की त्याला पाणी द्या म्हणून. 4थ्या मजल्यावरती ज्या काकू राहतात त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी पाणी दिलं होतं. त्यामुळे भाजीपाल्याची अवस्था चांगली होती. आता ती कशी होती ते मी तुम्हाला दाखवतेच पुढं व्हिडिओमध्ये. अगोदर ना तुम्ही हा गॅलरीमधला पराक्रम बघा. पाखरांनी काय पराक्रम घातलाय ना गॅलरीमध्ये ते दाखवते. कबूतर शहरामध्ये कबुतराचं प्रमाण जास्त असतं आणि हे कबुतरं ना आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगले नसतात असं म्हणतात. त्यांच्या शिनी वगैरे आपल्याला श्वसनाचे भरपूर प्रॉब्लेम्स होतात. तर असंच झालं काहीसं माझ्यासोबत. म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाला नाही अजून तरी. आता हे मी गॅलरीमध्ये येऊन बघते ना, तर ह्या कबुतरांनी ना माझ्या कुंडीमध्ये अंडे घातलेले आहेत. आता मला कळत नाही आहे नेमकं ह्या अंड्यांचं करावं काय. तसे तर मी ते ठेवणारच आहे जोपर्यंत त्याच्यामधले पिल्लं बाहेर निघत नाहीत. पण मला असं वाटत होतं की त्यांनी हे इथं नको करायला होतं, कारण घरात लहान मुलं आहेत आणि आमची इशू सारखीच म्हणते आई एक अंडं दे म्हणून. आणि बघा हे माझ्या टोमॅटो पण मस्तपैकी पिकून गेलेले. जवळजवळ 4-5 टोमॅटो पिकलेत. हे एक झाड आणि दुसरं एक झाड. त्यानंतर हा आहे पुदिना. तो जाताना मी खुडून गेलते आणि त्याची पण छान मस्तपैकी ग्रोथ झालेली होती. आणि मी काही बी लावलेलं होतं याच्यामध्ये टोमॅटोचं आणि हिरवी मिरचीचं. ते पण आता छान लावायला आलेलं आहे. ते मी टेरेसवरती लावून देईल आता 1-2 दिवसात. आणि हे बघा हे गुलाब तर एवढं मोठं झालं आहे ना. 15 दिवसात माझ्या झाडांची हालत छान झालेली आहे. पाणी द्यायला माणूस होता. आणि हे बघा ह्या बटर गुलाबाला किती सारी फुलं आलेत. आणि हे आहे टेरेसवरचा भाजीपाला. माझ्या ग्रो बॅग आलेल्या नव्हत्या, त्यामुळं मी ह्याच्यामध्येच लावला होता. पालक तर इतका सुंदर आला होता आणि ही मेथी भरपूर टाकली होती, पण त्याच्यातली थोडीच आली होती. ही कांद्याची पात आणि याच्यामध्ये चुका लावलेला आहे. त्यानंतर आणखीन पालक लावलेला आहे. हे जस्ट मी लावून गेले होते आणि 15 दिवसात त्याची एवढीच ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर इकडे आंबाड्याची भाजी पण लावली होती आणि आणखीन कांदे पण लावलेले होते. आणि हे बघा
ही कोथिंबीर एवढी सुंदर झाली आहे ना, डायरेक्ट ती आता कट करायलाच आलेली आहे. आता मी ती उद्या कधी कट करून घेईल. मला तर एवढी आवडली ना ती. आणि काहीच नाही, घरातलेच धणे मी टाकलेले होते आणि ते एवढे छान आले होते ना. पण थँक्स टू काकूंना की त्यांनी पाणी घातलं म्हणून हे सगळं व्यवस्थित राहिलं. नाही तर 15 दिवसात त्याच्यातलं बीही शिल्लक दिसलं नसतं, काहीच राहिलं नसतं. मग मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि हा पालक पण छान आहे, तो आता खुडायला आला आहे. तो पण मी खुडून घेईल. आणि कांद्याची पात वगैरे सगळे सध्या मी गावावरून आणलेली आहे. सध्या काही ती खुडणार नाही आहे. जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत खुडत नाही. तर चला, लाईक करा आणि